महाराष्ट्रीयन पास्ता आज आपण बनवत आहोत। तर नमस्कार मंडळी, चला बनवूया महाराष्ट्रीयन पास्ता। यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ, त्यानंतर धणे जिरे पूड, मीठ, तिखट, हळद घालून घ्यायची। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। याला असं वळवून घ्यायचं। त्यानंतर याच्या अशा रिंग्स तयार करून घ्यायच्या। सगळ्या रिंग्स तयार झालेल्या आहेत। उकळत्या पाण्यामध्ये या सगळ्या रिंग्स घालायच्या, थोडंसं तेल घालायचं आणि याला 10 मिनिटं उकडून घ्यायचं। त्यानंतर थंड पाण्यामध्ये हे घालून घ्यायचं। कढईमध्ये तेल घातले, जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची, कढीपत्ता घालायचा, थोडासा कांदा घालून घेतलेला आहे, याला थोडंसं परतून घ्यायचं। नंतर अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि ओबडधोबड कुटलेल्या शेंगदाण्याचा भरपूर असा कूट घालून घेतलेला आहे। यामध्ये हे सगळ्या रिंग्स घालून घ्यायच्या। याला आता मिक्स करायचंय, थोडंसं परतून घ्यायचंय, लिंबू घालायचं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि तयार आहे आपला महाराष्ट्रीयन पास्ता। चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। बाय बाय।